राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। अपूर्वा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न। मराठा सेवा संघ कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम। आणि विद्याधन इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेह संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार। राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्हाभरात अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासह शहरातील मराठा सेवा संघ कार्यालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करीत जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे। यावेळी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे व सहकारी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आणि जिजाऊंच्या कार्याला आदरांजली वाहिली। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी MS पाटील, DL पाटील, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, बालू पाटील, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, रणजित शिंदे, उदय तोरवणे, श्रीमती वसंत पाटील, सीमाताई वाघ, अर्चना खैरनार, अर्चना साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी जिजाऊंच्या विचारांचा अवलंब करून समाजासाठी योगदान देण्याची शपथ घेतली। धुळे शहरातील अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या दिमाखात संपन्न झाले आहे। विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते। दरम्यान विद्यार्थ्यांसमोर पालकांचाही कलात्मक सहभाग असल्याने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली होती। धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी प्लॉट नंबर 148-149 येथील आवारात श्री साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपूर्वा इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आले होते। गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साई समर्थ जनसेवा शिक्षण सेवाभावी संस्था धुळे संचलित अपूर्वा इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम पार पडत असून त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात येत असतात, ज्यात विद्यार्थ्यांच्या आईचा देखील सहभाग घेण्यात येतो। त्यांच्यासाठी देखील विविध स्पर्धा घेण्यात येतात व त्या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्यांना चॅम्पियन मॉम म्हणून या ठिकाणी त्यांचा देखील पुरस्कार बक्षीस देऊन गौरविण्यात येत असते। या ठिकाणी विविध स्पर्धा, कला, नृत्य यात सहभाग नोंदवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मेडल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। त्यानंतर या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर या ठिकाणी आपल्या चिमुकल्यांनी आपले कला, नृत्य, डान्स या ठिकाणी सादर केले। तर त्यांच्या या कलावती डान्सला सर्व पालक वर्ग, स्थानिक नागरिक, पदाधिकाऱ्यांनी देखील या ठिकाणी त्यांचे कौतुक केले व त्यांना बक्षीस दिले। तर संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे यांनी या ठिकाणी या संस्थेचं रोपट लावलं। ते आता वटवृक्ष रूपात दिसून येत असून मराठी शाळेचे इंग्लिश माध्यमातून या ठिकाणी सुरुवात संदीप सोनवणे यांनी केली आहे। येथील नगावबारी परिसरातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीत असताना देखील त्यांना अतिशय अत्यल्प दरात या ठिकाणी उत्तम दर्जाचे शिक्षण संदीप सोनवणे उपलब्ध करून देत असून त्यांचा देखील कौतुक या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संचालिका सौ कमलबाई सोनवणे, संचालक गोकुळ सोनवणे, संचालक जय सोनवणे,
महाराष्ट्र खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महासचिव अंजन पाटील, अनिल पाटील, सर अरुण पवार, SK कन्स्ट्रक्शन, शिवश्री प्रशांत पवार सामाजिक प्रतिष्ठान धुळेचे सागर खेरणार, माऊली उद्योग समूहाचे अमोल खेरणार, चेअरमन शारदा संदीप सोनवणे, संस्थापक अध्यक्ष संदीप सोनवणे, शिवसेनेचे ललित माळी, युवा नेते अमोल मराठे, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे, डॉक्टर मृणाली खेरणार आदी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। तर यावेळेस संस्थेच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन या ठिकाणी करण्यात आले। तर या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक वर्ग यांनी अथक परिश्रम घेत सहकार्य केले आहे। चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे। गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक QC लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे। फोन 235 570। मूलचंद चोखमर कांकरिया यांच्या आशीर्वादानं वैद्यकीय क्षेत्रात नामांकित असलेले गणेश मूलचंद कांकरिया यांच्या वतीनं धुळे शहरात सादर आहे मेडिकलची दुसरी शाखा, सिटी सेंटर मेडिकल, गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। सिटी सेंटर मेडिकल दालन धुळे शहरात सज्ज आहे। सर्व हॉस्पिटलची औषधे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, त्वचारोग ह्या आजारांवरील गुणकारी औषधे, शिवाय नेबुलायझर वाफ मशीन, डायपर्स, 6 वर्षातील बालकांसाठी उपयुक्त सेरेलॅक, शौचाकरिता कमोड चेअर, सर्जिकल वॉकर, आधाराकरिता सर्जिकल काठी, सर्जिकल बेल्ट तसेच सर्व प्रकारची औषधे आणि हो, नामवंत कंपन्यांचे चॉकलेट्स, आईस्क्रीम कोन, कोल्ड्रिंक्स, ब्युटी प्रोडक्ट्स, जनरल प्रोडक्ट्स हे देखील सिटी सेंटर मेडिकलमध्ये उपलब्ध आहे। आणि हो, सर्व उत्पादने आमच्याकडे वाजवी दरात मिळणार आहे। सिटी सेंटर मेडिकल, तुमच्या आरोग्याची काळजी आम्हाला आहे। विश्वास, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी वृत्ती म्हणजेच सिटी सेंटर मेडिकल। संपर्क गोल चौकी, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, आग्रा रोड, धुळे। राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्हाभरात अभिवादनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहरातील मराठा सेवा संघ कार्यालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेस अभिवादन करीत जिजाऊ जयंती उत्सव साजरा करण्यात आला आहे। राजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने धुळे शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। धुळे शहरातील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आणि जिजाऊंच्या कार्याला आदरांजली वाहिली। कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यावेळी MS पाटील, DL पाटील, संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक, बालू पाटील, डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी, रणजित शिंदे, उदय तोरवणे, वसंत पाटील, सीमाताई वाघ, अर्चना खेरणार, अर्चना साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी जिजाऊंच्या विचारांचा अवलंब करून समाजासाठी योगदान देण्याची शपथ घेतली। जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। जय जिजाऊ जय शिवराय। शहरातील विद्यार्थ्यांनी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले आहेत। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्यानेच त्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली आहे। धुळे शहरातील वलवाडी शिवारात शारदा शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे विद्यादान इंग्लिश मीडियम स्कूल आहे। या स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन दिनांक 11 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते। स्नेह संमेलनाचे उद्घाटन डॉक्टर लीलावती देवरे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर KB पाटील,
हर्षल पाटील, शारदा पाटील यांच्यासह जयश्री पाटील, मोहन सोनवणे व शालेय शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार सादर केले। विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असल्याची भावना याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली आहे। संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर के बी पाटील। आमची शैक्षणिक संस्था शारदा शैक्षणिक सामाजिक संस्था या नावाने 2009 पासून सुरुवात केलेली आहे। 2010-11 पासून BCA आणि इंग्लिश मीडियम स्कूल हे 2 उपक्रम शैक्षणिक क्षेत्रात सुरू केले। ते सुरू करायचं अगदी बाल्यावस्थेत होते आणि आज त्याचा मोठा वृक्ष झालेला आहे। याच्यामध्ये शिक्षण घेत असताना आमच्याकडे नर्सरीपासून तर पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येते। संस्थेच्या घटकामध्ये संस्था चालक म्हणून जरी प्रतिनिधी असलो तरी माझ्यासोबत आमच्या संस्थेच्या चेअरमन शारदा पाटील मॅडम, सचिव हर्षल पाटील, त्याच्या अर्धांगिनी डॉक्टर जागृती पाटील, आमच्या सगळ्यांच्या सहयोगातून हे शिक्षण क्षेत्रात आम्ही काम करत आहोत। हे शिक्षण क्षेत्रात काम करत असताना उद्दिष्ट माझं एक होतं की आपण ज्या परिस्थितीवर म्हणजे समाजात मोठं झालो, गरिबीतनं किंवा अभ्यास घेऊन मोठे झालो, अभ्यास विद्या धन हेच आपलं धन आहे। विद्येने माणसं धनवान होतात किंवा गुणवान होतात हे माझ्या अंगी बिंबवलेलं होतं आणि त्या निमित्तानं मी विद्याधन नावाची ही संस्था सुरू केली। या संस्थेमध्ये नर्सरीपासून शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, शासनाच्या योजनांमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी, विविध त्यांना शैक्षणिक स्कॉलरशिप देखील आम्ही उपलब्ध करून देतो। तसेच विद्यार्थ्यांना फक्त शिक्षणाचंच ज्ञान असलं पाहिजे असं नाही आहे, याच्यामध्ये सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही क्रीडा क्षेत्रात, नंतर कला क्षेत्रात, विविध कलागुणांमध्ये आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना भारताच्या देशाच्या भावी नागरिकांमध्ये आपला एक नागरिक कसा आदर्श तयार होईल याची संकल्पना मनाशी बाळगून आम्ही हे सगळं काम हाती घेतलेलं आहे। लवकरच आम्ही पुढच्या वर्षी नवीन याच्या वास्तूचं बांधकाम परत करत आहोत किंवा करणार आहोत असं आमचं मानस आहे। ते बांधकामाचे उद्दिष्ट असेल जसं कर्मवीर भाऊराव पाटलांची योजना होती की 3 दुबळ्या गरिबांच्या मुलांना